नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मालमत्ता करासंदर्भात मनपाचा विशेष सेल, झोन कार्यालयात अधिकाऱ्यांचंच पथक गठीत। तर खतांचा प्रमाणापेक्षा जास्त साठा विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांचे आदेश। आता बघूया सविस्तर बातम्या। नवनिर्वाचित आयुक्त अमोल येडगे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पदभार घेतल्यापासून पाणी प्रश्न आणि महानगरपालिकाचं उत्पन्न वाढीसाठी विशेष लक्ष केंद्रित केलंय। यामुळे मनपाचं उत्पन्न वाढीचे स्रोत आणि जुन्या मालमत्ता करात असलेल्या उणीवा दूर करून नागरिकांना सहज सोप्या पद्धतीने मालमत्ता कर लावणं व लवकरात लवकर तो कर भरून घेणं यासाठी आयुक्त विशेष लक्ष देत आहेत। याच अनुषंगाने आता प्रत्येक झोन कार्यालयामध्ये मालमत्ता कर व करासंदर्भात विशेष सेल गठीत केला असून येत्या सोमवारपासून हा सेल सुरू होत असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे। पुढे आलेलं आहे ते WTP लवकरात लवकर फंक्शन करणे आणि डिस्ट्रीब्युशनचे जे काही गॅप्स आहेत ते लवकर पूर्ण करणं याचा एक पाठपुरावा करणं चालू आहे। आज पण मी 5 वाजता मीटिंग ठेवली आहे, कारण मुंबईला मी गेलो होतो तेव्हा MGPच्या मेंबर सेक्रेटरी सरांना रिक्वेस्ट केलेली होती, त्यांच्यासोबत MGPची मीटिंग पण त्या दिवशी आम्ही VC द्वारे घेतली। तर ते डिस्ट्रीब्युशनवरती लक्ष देणं आहे, पाणी पुरवठा योजनावरती पाणी लवकरात लवकर आपल्याला आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे। दुसरा जे काही 3 विषय महत्त्वाचे आहेत मनपासाठी कुठले, पहिला पाणी झालं, दुसरा कचरा झालं, काम आहे ते लवकरात लवकर पुढच्या 15 दिवसात तरी सुरू करता यावं। आपले 2 RTS पूर्ण होत आहेत, तिसरा त्याला काही थोडा कालावधी लागतो, तो करून 5 RTS पैकी 3 RTS वरती तरी लवकरात लवकर सुरू करणं ते एक नियोजन आहे। म्हणजे आता पण जे आहे सिस्टीम त्याचंही मॉनिटरिंग करणं, फॉलोअप घेणं आणि कचरा व्यवस्थापन योग्य होणं। पण पुढची जी आपली नवीन एजन्सी आहे त्यामध्ये मॅनपॉवर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनली चेक करून व्हेकल वाढवलेले आहेत, RTS सेंटर किंवा चांगल्या पद्धतीचे व्हेकल वापरलेले आहेत, त्यातून इफिशियन्सी वाढेल, ते काम लवकरात लवकर सुरू करणं। जिल्ह्यामध्ये आवश्यक युरिया खताचा साठा उपलब्ध करण्याबाबतचं नियोजन करण्याबरोबरच प्रमाणापेक्षा जास्त खताची खरेदी तसेच बेकायदेशीर विक्री होत असलेल्या दुकानदार आणि ग्राहक यांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या साठेबाज यांच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय खतसाठा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनय गौडा जीसी यांनी बैठकीत दिले आहेत। जिल्हास्तरीय खतसाठा संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी आघाव, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे रवींद्र पाटील, जिल्हा विपणन अधिकारी राठोड, जिल्हा कृषी निविष्ठा महासंघाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्यासह RCF, कोरोमंडल नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या खत कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025-26 मधील खताची मागणी, आवंटन, विक्री याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला। यामध्ये युरिया, DAP, MOP, संयुक्त खते, SSP अशा विविध प्रकारच्या खतांची उपलब्धता, मागणी आणि कृषी आयुक्तांकडून मंजूर आवंटन याबाबतचा आढावा घेतला। जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या खत युरिया खत साठाबाबत प्रमाणापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खत साठा केला असेल किंवा त्याची विक्री दुकानदाराने केली असेल तर त्याची तपासणी करून संबंधितांवरती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा खतसाठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। जिल्ह्यात युरियाचा बफर साठा हा 10,550 मेट्रिक टन असून DAP खताचा साठा 1,200 मेट्रिक टन संरक्षित करण्यात आलाय। शेतकरी धारण करत असलेल्या शेतात
आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक खतसाठा खरेदी होत असेल किंवा एकाच व्यक्तीच्या नावावरती अधिक प्रमाणात खत विक्री होत असेल, अशा दुकानांवरती विक्रेते यांची तपासणी करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करावा. तपासणीअंती दोषी आढळणाऱ्या साठेबाज व्यक्ती किंवा दुकानदारांवरती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले. तपासणी करत असताना कृषी विभागाने तसेच पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं. दोषी आढळणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबरोबरच खतांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या यादीनुसार त्यांनी खरेदी केलेल्या खताची खातरजमा टास्क फोर्स मार्फत करण्यात यावी. तालुकानिहाय विविध खतांची उपलब्धता आणि वितरण यांचं नियोजन याबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला. फारोळा जलशुद्धीकरण केंद्र येथे सोलार यंत्रणेच्या कामासाठी तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपगृहाचा विद्युत भार वाढवण्यासाठी आणि महावितरणच्या वतीने उपकेंद्रासाठीची जागा स्वच्छता करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तब्बल 5 तास खंडन काळ घेतला गेलाय. परिणामी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तिन्ही योजना बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहराला सध्या 1200 मिलीमीटर, 700 मिलीमीटर आणि 900 मिलीमीटर व्यासांच्या योजनांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या योजनांद्वारे शहराला दररोज सुमारे 150 MLD पाणी मिळतं. वितरण व्यवस्थेतील अडचणी, उपलब्ध पाणी यामुळे शहरवासियांना 6 ते 8 दिवसांआड पाणी दिलं जातं. तिन्हींपैकी एका जलवाहिनीला गळती लागत असल्यास दुरुस्तीसाठी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याचा एक गॅप दिवसाने वाढतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा गॅप कमी करून 4-5 दिवसांआड पाणी देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र त्यास अद्यापही यश आलेलं नाहीये. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेच्या वतीने 250 kV क्षमतेची सोलार यंत्रणा बसवण्यात आली आहे. या सोलार यंत्रणेतून वीज निर्मिती सुरू करण्यासाठी नेट एनर्जी मीटर बसवण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने 1 तासांचा शटडाऊन देण्याची मागणी केली होती. तसेच नक्षत्रवाडीतील पंपगृहाची विद्युत भार क्षमता वाढवण्यासाठी मीटरिंग क्युबिकलची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणने 4 तासांचा शटडाऊन देण्याची मागणी केली होती. याच कालावधीत मोधळवाडी येथे प्रस्तावित असलेल्या 3311 kV उपकेंद्रासाठी जमीन स्वच्छतेचं काम महावितरणच्या वतीने केलं जाणार आहे. महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत विभागाने शटडाऊनची मागणी केली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी शटडाऊन घेण्यात आला होता. यामुळे शहराला पाणी पुरवठा बंद करण्यात आला असल्याने शुक्रवारी सर्व जलकुंभ कोरडे पडले होते. नो नेटवर्क एरियामध्ये टँकरद्वारे होणारा सप्लाय सुद्धा दिवसभर बंद असल्याचं चित्र दिसून आलं. सिडको N5 आणि N7 कोटला कॉलनी आदी भागातून टँकर होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती. या खंडन काळामुळे शहरातील पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची शक्यता असून पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून G. श्रीकांत यांची विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आज पदभार स्वीकारलाय. पापळकर यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा GC, अपर आयुक्त खुशालसिंह परदेसी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, अपर आयुक्त सुषमा देसाई, अपर आयुक्त मंजुषा मिस्कर, सह आयुक्त राजेश काटकर, सहाय्यक आयुक्त मंजुषा कापसे, सह आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त सविता हरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, उपमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाय, सहाय्यक आयुक्त शुभांगी आंधळे, उपमुख्य लेखाधिकारी साधना भांगर यांच्यासह प्रादेशिक विभाग प्रमुख उपस्थित होते. विभागीय आयुक्त G. श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत मराठवाड्यातील शेती, टंचाई स्थिती तसेच सामाजिक विषय व प्रशासकीय या विषयाबाबत माहिती जाणून घेतली. सर्वांनी समन्वयाने काम करून विकास साधूया असं आवाहन त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर विभाग हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा विभाग असून पर्यटन विकासाला चालना देतानाच शिक्षण, आरोग्य, महत्त्वपूर्ण उपक्रम व रोजगाराभिमुखतेवरती भर देण्यात येईल असं त्यांनी नमूद केलं. तसेच विभागाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेऊन राज्यात अग्रस्थानी आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासोबतच कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून ई-ऑफिस प्रणालीचा 100% अवलंब करण्यावरती भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासकीय कामकाजात अंतर्गत समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. G. श्रीकांत हे 2009च्या UPSC बॅचचे अधिकारी असून त्यांनी परभणी येथे परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर किनवट येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रथम नियुक्ती झाली. नांदेड वाघाळा महापालिका आयुक्त, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व लातूर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील GST सहआयुक्त तसेच महापालिका आयुक्त या पदांवरती त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस बांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. $10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास पुंडलिक नगर परिसरातील हनुमान नगर चौकात 2 गटांमध्ये तणाव निर्माण होऊन हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगार असलेल्या एकाला ताब्यात घेतला आहे. शहरात पुन्हा एकदा गँगवॉरची ठिणगी पडल्याचं चित्र समोर आलंय. गुरुवारी रात्री सुमारे 9:30च्या सुमारास पुंडलिक नगर परिसरातील हनुमान नगर चौकात 2 गटांमध्ये तणाव निर्माण होऊन हवेत गोळीबार करण्यात आला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगार पवन दिवेकर याच्या नातेवाईकास असलेल्या साळवे याला ताब्यात घेतला. मिळालेल्या माहितीनुसार रांजणे आणि साळवे यांच्या 2 दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात वाद झाला होता. त्याच वादाचं रूपांतर पुढे वाढत गेलं. गुरुवारी दुपारी न्यायनगर परिसरात दोन्ही गटांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. रात्री हनुमान नगर चौकात दोन्ही गट आमने सामने आल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. यावेळी साळवेने आपल्या नातेवाईक पवन दिवेकर याला घटनास्थळी बोलावलं. काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटलेला दिवेकर हातात बिअरची बाटली घेत शिवीगाळ करत घटनास्थळी आला. त्याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून विरोधी गटाला धमकावण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने परिस्थिती अधिक ताणली गेल्याने हवेत 2 राऊंड गोळीबार केला. गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. दरम्यान स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकताच इतर आरोपी फरार झाले. मात्र साळवे पोलिसांच्या हाती लागला. घटनास्थळी उपायुक्त पंकज अतुलकर, ACP मनीष कल्याणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे आणि अर्जुन राऊत यांनी पाहणी केली. दरम्यान पवन दिवेकर हा पीडी कंपनी नावाने ओळखला जाणाऱ्या टोळीचा प्रमुख असून गेल्या 4-5 वर्षात त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाचा गुन्हा, जीवघेणे हल्ले, चाकूने मारहाण यासारख्या प्रकारांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं समोर आलंय. विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावरती एकूण 14 गुन्हे नोंद आहेत. सोशल मीडियावरही त्याच्या टोळीचे दहशत निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित होत असल्याची माहिती आहे. धम्मयान एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 19 एप्रिल रोजी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला असून या सोहळ्याला देश विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहतील अशी माहिती मुख्य संयोजक भिक्खू M धम्मज्योती थेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नमो बुद्धाय, जय देव. सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासकांना कळवण्यात येते की धम्मयान एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टमार्फत 19 एप्रिल 2026 रोजी
सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गट नंबर 92 अप्पावाडीजवळ शरणापूर या ठिकाणी भव्य ऐतिहासिक अशा मेडिटेशन सेंटरच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम व 6वे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी देश विदेशामधील प्रमुख मान्यवर पूजनीय भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रातील पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्थवीर, पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर हेमदमोजी महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूटान या ठिकाणाहून सेंट्रल मॉनेस्टिक बॉडीचे पदाधिकारी, त्याचबरोबर भूटान या राष्ट्राचे गृहमंत्री माननीय लिएनपो शेरिंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी अरुणाचल प्रदेश या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय चावना मेन साहेब हे प्रमुख असणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय धम्मोपासक डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे विशेष अतिथी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे इतरही मंत्री, सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. भारताचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर माननीय जयंत पाटील साहेब, माजी मंत्री, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार गोडले साहेब और संभाजीनगर शहरामधील माननीय अतुलजी सावे साहेब मंत्री महोदय यांच्यासह देश विदेशामधून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पूजनीय भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचं आहे. आपल्या सर्वांना सादर निमंत्रण आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी येऊन पुण्यार्जन करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये एक पाऊल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी सहयोग नोंदवावा हीच आपल्याप्रती अपेक्षा आहे. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना. स्थळ गट नंबर 92 अप्पावाडीजवळ शरणापूर, तालुका, जिल्हा औरंगाबाद. खुलताबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये 2 गटातल्या वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यात झालं. नाचण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून 3 तरुणांनी मिळून एका युवकावरती चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना खुलताबाद शहरात सैदानीमात दर्गा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे मिरवणुकीच्या उत्साहावरती विरजण पडलं असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. खुलताबाद पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास जयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू होती. यावेळी बटवाडी सुलीभंजन येथील वीटभट्टी मजूर रोहित ज्ञानेश्वर वाघमारे आणि त्याचा भाऊ समाधान वाघमारे हे मिरवणुकीत नाचत होते. याच वेळी आरोपी करण दिलीप जाधव, रतन बाळू देहाडे आणि निखिल रतन देहाडे यांच्याशी त्यांचा नाचण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी संगनमत करून रोहित आणि समाधान यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका आरोपीने धारदार चाकूने समाधान वाघमारे यांच्यावरती वार करून त्याला गंभीर जखमी केलं. पोलिसांची तत्परता, आरोपी अटकेत. घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावरती तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती हाताळत हल्लेखोर तरुणांना ताब्यात घेतला. जखमी समाधान वाघमारे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. रोहित वाघमारे यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2) आणि 35(5) आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनांची तपास पोलीस निरीक्षक धनंजय फरांटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार किशोर गवळी, सिद्धार्थ सदावर्ते करत आहेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. यशोदी पॉलिटेक्निक कॉलेज येथे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत येवले व प्रशासकीय अधिकारी श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आलं. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले विचार मांडले.
यानंतर श्रावण वनंजे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. तसेच प्राचार्य प्रवीण माळी यांनी आपल्या भाषणातून समता, शिक्षणाचं महत्त्व, सामाजिक मूल्ये अधोरेखित केली. कार्यक्रमात संस्थेचे अकॅडमिक डीन मिलिंद कुलकर्णी व प्राचार्य प्रवीण माळी यांची प्रमुख उपस्थिती होती, तर विविध भागांतील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंजुषा यांनी केलं. शेवटी श्रावण वनंजे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मालमत्ता करासंदर्भात मनपाचा विशेष सेल, झोन कार्यालयात अधिकाऱ्यांचंच पथक गठीत. तर खतांचा प्रमाणापेक्षा जास्त साठा विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांचे आदेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.